आपण स्वतःला जितकं महान आणि श्रेष्ठ समजतो तितके आपण नाहीये. इतरांमध्येही अनेक गुण असतात, म्हणून सर्वाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आज जीवनात विचार बदलण्याची गरज आहे. सकारात्मक दृष्टिकोनाने जीवनाची उज्ज्वल बाजू पाहण्यात आशावादी राहा. यशस्वी, निरोगी आणि सुसंवादी जीवनाचा पहिला आणि शेवटचा मंत्र म्हणजे सकारात्मक विचारसरणी. हा एकमेव मंत्र आहे ज्याद्वारे केवळ व्यक्ती आणि समाजाचाच नव्हे तर संपूर्ण जगाच्या समस्या सोडवता येतात. हा सर्वांच्या कल्याणाचा मंत्र आहे. शांती, समाधान, तृप्ती आणि प्रगतीचा जर पहिला पैलू असेल तर तो सकारात्मक विचारसरणी आहे. सकारात्मक विचार हा माणसाचा पहिला धर्म आहे आणि हाच त्याच्या उपासनेचा बीजमंत्रही आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की आपल्या विचारांनी आपल्याला जे बनवलं आहे ते आपण आहोत. म्हणून आपण काय विचार करतो याबद्दल काळजी घ्या. शब्द दुय्यम आहेत, विचार दूरवर प्रवास करतात. आपल्या सकारात्मक विचारांचा, सकारात्मक संभाषणाचा आणि सकारात्मक कृतीचा परिणाम आपल्याला यशाकडे घेऊन जातो. दुसरीकडे निराशा आणि नकारात्मक संभाषणे माणसाला नैराश्याकडे घेऊन जातात, कारण विचारांमध्ये खूप शक्ती असते. आपण जे विचार करतो त्याचा आपल्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. म्हणूनच अनेकदा निराशेच्या क्षणी मानसशास्त्रज्ञ सकारात्मक संभाषणे आणि सकारात्मक कथा वाचण्याचा सल्ला देतात. आपले सकारात्मक विचार मनातील निराशेचा अंधार दूर करतात आणि आशेचे दरवाजे उघडतात. जीवन ही एक मौल्यवान दैवी देणगी आहे जी आपण आपल्या क्षमतेनुसार जगली पाहिजे. जीवनाची पुरेशी ध्येय निश्चित केली पाहिजेत आणि सकारात्मक विचाराने ध्येयाकडे पुढे गेले पाहिजे. तुम्हाला दिसेल आपली जीवनशैली बदलली आहे, आपला दृष्टिकोन बदलला आहे आणि तुम्हाला दिसेल की दृढ आत्मविश्वास आणि यशाच्या नवीन आयामांनी आपल्या जीवनाचे सोनेरी दरवाजे उघडले आहेत. आपण नेहमीच सक्रिय राहिले पाहिजे, कारण एक सर्जनशील व्यक्ती त्याच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी नवीनता अनुभवते. फक्त सकारात्मक विचारसरणी आपल्याला संपूर्ण जग बदललेले जाणवेल. चांगले साहित्य आणि आत्मचिंतन आपल्याला सकारात्मक विचारसरणीच्या दिशेने घेऊन जाईल आणि या दिशेने आपला सततचा सराव आपल्याला जीवनात आत्मसमाधान आणि उत्कृष्टतेकडे नेईल. आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले एक हास्य अनेक हास्यांमध्ये बदलेल, ज्यामुळे वातावरण देखील आनंदी होईल. हेच यश आणि सकारात्मक विचारसरणीचे रहस्य आहे. म्हणूनच यश आणि सकारात्मक विचारसरणीचा मूळ मंत्र हा आहे, जर तुम्ही तुमचे विचार बदलले तर जग बदलेल. हे जग सुंदर आणि उत्कृष्ट दिसेल. तुम्ही तुमच्या मनात कोणतीही भावना ठेवाल ती प्रतिमा तुमच्या समोर येईल. आपण हे जग सकारात्मक चष्म्याने पाहतो की नकारात्मक चष्म्याने हे आपल्यावर अवलंबून आहे. जर आपण सकारात्मक चष्मा घातला तर आपल्याला प्रत्येक व्यक्ती आवडेल आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला काही चांगले गुण आढळतील. परंतु जर आपण नकारात्मक चष्मा घातला तर आपण वाईट शोधणारे कीटक बनू. जसे आपण काळा चष्मा घालतो तेव्हा आपल्याला सर्व काही काळे दिसते आणि जेव्हा आपण लाल चष्मा घालतो तेव्हा आपल्याला सर्व काही लाल दिसते. अगदी त्याचप्रमाणे नकारात्मक विचारसरणीने आपल्याला आपल्या आजूबाजूला फक्त निराशा, दुःख आणि असंतोष दिसेल आणि सकारात्मक विचारसरणीने आपल्याला फक्त आशा, आनंद आणि समाधान दिसेल. म्हणूनच ही प्रार्थना आहे की देव तुम्हा प्रत्येकाला असा चष्मा घालो की तुम्हाला फक्त इतरांचे गुण दिसतील, तुम्हाला दोष अजिबात दिसणार नाही. रामकृष्ण हरी.